असं का म्हणताय तुम्ही? तू कोण? सुनबाई, तुम्ही थांबा, आम्ही बोलतो. सुनबाई म्हणजे या घरची लक्ष्मी. आता लक्ष्मीच त्यांचा जीव वाचवू शकते. घरच्या लक्ष्मीला त्यांची सेवा करू द्या, नाहीतर घरावर लय मोठं संकट येईल. घरच्या मालकानं, घरच्या लेकानं आणि घरच्या लक्ष्मीनं देवी आईची वटी नाही भरली तर या घरावर लय मोठं सक्रात येणार आहे. नाही, आम्ही भरू देवीची ओटी. घरच्या सुनाबद्दल बोलते आम्ही. ती न वटी. या घरची लक्ष्मी एकच आहे, ती बी आम्ही. तुझा अहम बाजूला ठेव, नाहीतर घात करल यो अहम. तुझा अहंकार आड येतो. तुला समद्यांना नमवायचं हाय, तुला समद्यांना गुडघ्यावर टेकवायचं हाय. तू ही चूक करायला जाशील आणि तोंडावर पडशील. या घरच्या सुनाला मालकाची सेवा करू द्या, नाहीतर पस्तावा करायची वेळ येईल. लवकरात लवकर देवीची वटी भरा, नाहीतर या घरात 2 मृत्यू होतील. देवीला विसरू नका. आंबाबाईचा उधो उधो. आकुंदी जोगवा, आकुंदी जोगवा. आंबाबाईचा उधो उधो. आकुंदी जोगवा, आकुंदी जोगवा. दुर्गे, मी जे सांगितलंय ते ध्यानात ठेव. बोला अंबाबाईचा उधो उधो. बोला अंबाबाईचा उधो उधो. बोला अंबाबाईचा उधो उधो. एका एकूण काय 7 जण रजेवर होते काय काल? हा, पण सगळ्यांनी सांगून सुट्टी घेतली. फक्त निखिल त्यानं काय मनानच घेतली. बर. अरे निखिल, काय म्हणतो भावा, कसा आहेस? मस्त दादा. सगळं ठीक ना? कवा आलास? मगाशी चालू. होय. आणि काल? काल नव्हतो मी. का रे? सुट्टीवर होतो दादा. हे तू सुट्टी घेतल्यावर सांगतोस? नाही म्हणजे काय झालं दादा, मी काल आजारी पडलो ना अचानक, आणि दिवसभर झोपूनच होतो मी काल. आज मी सुट्टीच घ्यायची, आज कशाला आलास? आराम कर की. आणि आम्ही सुट्टी द्यायला काही नाही म्हणत नाही रे, फक्त मनाचा कारभार करू नको. आणि आज येताना तर वेळेवर यायचं. आजारी मी पण आहे बघ, आवाज बसलाय फार, पण आज आलो की नाही वेळेत. काल एकूण 7 जण सुट्टीवर होती तुला धरून. बाकी 6 जणांनी आधी सांगितलं आणि तू आत्ता सांगतोयस नंतर. असं चालणार नाही. आईसाहेबांनी सगळ्यांना समान नियम लागू केलेले आहेत, घरात, फॅक्टरीत, सगळीकडेच. एकाला एक नियम, एकाला एक नियम असं होत नाही ना. सॉरी दादा, म्हणजे मला वाटलं तुम्ही समजून घ्याल. अरे समजून घ्यालोय म्हणताना तर शांतपणे बोलावलोय तुझ्या संग, नाहीतर काढून टाकाल का मला? चूक झाली म्हणल्यावर शासन तर होणार ना. तू असो, मी असो, नियम सगळ्यांनी सारखा. बया 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 बया. अगं ताई, ती जोगतीन भरल्या घरात काय काय बोलून गेली. 2 माणसं मरणार म्हणा. बास दुर्गे, ती जे बोलली ते परत गिरवू नकोस. चुकलं ताई. अगं पण ती काय काय बोलली? तिने जे सांगितले ते नाही केलं तर देवीचा कोप होईल. देवीचा कोप? होय, देवीचं लई कडक असतंय. हे देवी माते, आमचं काही चुकलं माकलं असेल तर माफ कर ग, माफ कर. नुसती माफी नाही मागायची,
मग त्यांनी सांगितलं ते समज करायचं. म्हणजे ताई म्हणजे मोठे मालक अधिपती आणि सुनबाई देवीची वटी भरणार, ते पण आजच. अगं पर ताई, आज पतूर आपण मोठ्या मालकासनी कधी बी घराबाहेर नाही नेलं, आता कसं नेणार? आणि ताई, मोठ्या मालकाने आज पतूर कधी बी सूर्यप्रकाश नाही बघितला. आज बघते, देवीच्या कामात आम्ही कधी बी कमी पडलो नाही. तरी बी देवी नाराज असेल तर भरू आम्ही देवीची वटी. सुनबाई, जा तुम्ही तयार व्हा. आपल्या घराण्याचे समदे दागिने घाला, देवीची वटी भरून या. अगं पर ताई, वटी तर तू भरली पाहिजेस का नाही? घरची लक्ष्मी तू आहेस. जोगतीने सांगितल्याप्रमाणेच होणार सगळं. कारण मोठ्या मालकांच्या तब्येतीची कसलीही चेष्टा आम्ही सहन करणार नाही. जा सुनबाई, तुम्ही तयार व्हा. आम्ही बोलतो अधिपतींशी. ठीक आहे मॅडम. ताई, एक विचारू? ताई, तू खरंच त्या तिघांना पाठवणार आहेस? अगं पण मग तू का वटी भरायला जाणार नाहीस? आम्ही नाही जाणार, पण तू जाणार आहेस. आणि सुनबाईंवर बारीक लक्ष ठेवायचं. त्या काय करतायत ते नीट बघायचं. तुला अजून बी काही शंका वाटते का? आजवर अनेक जोगतीने येऊन गेल्या या घरात, पण कुणी बी मोठ्या मालकांच्या तब्येतीविषयी काय बी बोलली नाही. पण ही बोलली. असेल काहीतरी मालकांच्या तब्येतीबद्दल, तर भरूया आपण वटी. जा, तू वटीची तयारी कर. माहित आहे. हा साहेब बोला. कामात आहे सा? नाही एवढा नाही, बोला की. मग ताबडतोब घरी या. का हो, काय झालं? नाही काही झालं नाही, पण काही होऊ नये म्हणून ताबडतोब घरी या. काय? सांगतो आम्ही आल्यावर. हॅलो. हा अक्षरा, बोल ना. सगळं नीट झालं ना ग? नाही म्हणजे तुला जे हवं होतं ते झालं का सगळं? माझ्या तर ना पोटातच गोळा आला होता. मला त्यावेळी जे जे सुचलं ना ते मी बोललीये. सॉरी, जरा जास्तच बोलले का? पण एक तर तुझ्या घरच्यांचं मला काही फार माहित नव्हतं ग, त्यामुळे ऐन वेळी ना जे सुचलं ना ते बोललीये मी. ताई ताई ताई, तुम्ही जे बोललात ते सगळं वर्क झालं. थँक्यू. मी थँक्यू म्हणायलाच फोन केला होता. थँक्यू सो मच. म्हणजे तुझं काम झालं? हो, भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला मंदिरात जायला सांगितलं. म्हणजे इथून पुढे तुझा प्लॅन बी ऑन. हो. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू ताई. तू जे जे काही ठरवलंयस ना ते सगळं व्यवस्थित होऊ देत. आणि काही लागलं तर हक्काने सांग मला. हो हो, नक्की. बरं ऐक ना, आपण नंतर बोलूया का? मला ना हे सगळं आवरायचंय आणि तासालाही जायचंय. हो हो, ठीक आहे. आणि थँक्यू. हा, थँक्यू वन्स अगेन. अगं थँक्यू काय बोलतेस? चल बाय. हा रघुवीर सर, तुम्ही त्या सिनियर डॉक्टरांची अपॉइंटमेंट कन्फर्म कराल प्लीज. आज येऊ शकतो. ओके, थँक्यू. बोला.
काय एकदम अर्जंट बोलवून घेतलं. नाही काय एवढं अर्जंट नाही. तुम्ही बसा जरा, पाणी प्या. पाणी प्या. सांगा की काय? नाही, बसून पाणी प्या. एवढं काय अर्जंट आहे. बसा बसा बस. एकदम तुम्ही मला या नाही काय तर टेन्शन आहे. विषय हार्ड आहे काय? हा तसा विषय हार्ड आहे. काय बोलत म्हणजे? नाही तसं काही नाही. आधिपती तुम्हाला एक काम करायचं आहे. सांगा की काय? तुम्ही आणि सुनबाईंनी मोठ्या मालकासने घेऊन देवीच्या देवळात जायचं आणि देवीची वटी भरायची. का? हे मंदिरात माझ्या बापाला घेऊन मी हो नाही हो, नाही त्याच घेऊन मी जाऊ शकत नाही. नाही अहो. नाही हे काय तुम्ही हे सांगायला बोलवलं काय? नाही अहो, ते काय मला जमत नसतंय. अहो, असं काय? हे कसं काय तुम्ही मला सांगताय? तुम्ही दुसरं काय मी सांगा म्हणजे हे काय नाही. नको हे बघा. मी जातो काय. हे बघा देवाच्या कामाला नाही म्हणू नका. हे बघा आम्हाला माहिती आहे त्यांना तिथं बाहेर नेणं तितकंसं सोपं नाही. मग इतक्या वर्षात केव्हा सूर्यप्रकाश पण पाहिला नाही. मग इतक्या दिवसांनी बाहेर काढल्यावर काय करतील काय सांगता येत नाही. मग मी तेच म्हणजे मग कशाला उगाच त्याला घेऊन कुठं? अहो तुम्हाला माहित आहे ना हो, आम्ही देवाधिकाचं किती करतो ते. हे माहित आहे हो. घरच्या देवीची ओटी भरून दे एवढा आहे तर. नाही जोगतीने सांगितलंय की देवीच्या देवळात जाऊन वटी भरायची. झुकतील. हा जोगतीन आलती. तिने सांगितलंय की देवळात जाऊन वटी भरायची. अधिपती आम्ही मोठ्या मालकांशी बोलतो. बघतो त्यांची काय कशी कंडिशन आहे ती. कंडिशनला काय धाड भरते त्याच्या? अधिपती आम्ही बघतो म्हणलं ना. हा काय गोळ्या बिळ्या घेताय ना व? हे सहन होईना मग सूर्यप्रकाश कसं काय सहन करणार तुम्ही? सवय करून घ्या. कारण इतक्या वर्षांनी आम्ही तुम्हाला या 4 भिंतीच्या बाहेर काढणार आहोत. तुम्ही तुमचा लेक आणि तुमची सुनबाई जाऊन देवीची वटी भरायची देवळात. हे सगळं तुमच्या तब्येतीसाठीच चाललंय. आजवर तुमच्यासाठी आम्ही लय उपास तापास केले, अभिषेक केले. आता हे करून बघूया देवीची वटी. हा वटी पण भरू. घरावरचं आणि तुमच्या तब्येतीचं संकट टाळण्यासाठी आम्हाला हे करावं लागणार. काय जाल ना हो तुम्ही? होऊ दे थोडी सवय डोळ्यांना. आम्ही गोविंदला पाठवतो. तो तयार करेल तुम्हाला. आणि ऐका शांतवानी जा आणि शांतवानी परत या. कळलं काय? जाल ना व? देवीच्या कामाला नाही म्हणू नका. हेच आवडत नाही आम्हाला तुमचं. आम्ही तुमच्यासाठी किती बी केलं तरी तुम्हाला त्याची काय बी किंमत नाही. पण आता आम्ही बी मागं हटणार नाही. जोगतीनं जे सांगितलंय
ते करावंच लागेल. ताई वटीचं सामान आणलं. हा बरं झालं. आणि ह्यो दागिना घे. ताई दागिना कुणासाठी? देवीसाठी वटी बरोबर. बरं बरं. ताई तू देवीसाठी एवढं काय काय करतीस म्हणून आपल्या घरात काय बी कमी पडत नाही बघ. पर ताई ती झोपती नसतं का म्हणली? का घरात संक्रांत येईल म्हणून? दुर्गे, कुणी अडचण सांगितली की त्याच्यावर उपाय शोधायचा. परत परत त्या अडचणीबद्दल बोलायचं नाही. वास्तू तथास्तू म्हणते. कळलं काय? माहित आहे. अगं एवढं कोण फोन करते तुला? घे की फोन आणि बोल. अगं ताई राहू दे, कशाला घ्यायचा फोन? राहू दे. कोण आहे? ते क्रेडिट कार्ड वाले ग ताई, दिवसातनं 50 वेळा फोन करते ती. हे कार्ड घ्या, ते कार्ड घ्या. कशाला? मला कशाला पाहिजे ते क्रेडिट कार्ड फिड? अगं पण हे आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांना सांग. सारखे सारखे फोन करतच राहतील ते. वय. हा हॅलो. हा मला आवाज येईना तुमचा. काय म्हणाला सा? अरे आलात पण लवकर आलात. आई साहेबांनी बोलून घेतलं ना, त्याच्यामुळे यायला लागलं लगेच. काय झालं? कसला विचार करताय? मला एक कळ ना, हे एवढं काय सिरियसली घेतलं बरं आई साहेबांनी? वटी बिटीचं काय आता मधीच? ते जोगतिणीनं सांगितलं ना, आणि देवाच्या सगळ्या गोष्टी मॅडम पाळतात. देवाचा आहे, आपण पुरी की आपण दोघ जण जाऊया की. त्यांच्यानी कशाला वरात पाहिजे? त्यांचं त्यांना 2 पायावर नीट उभं राहायला येणं झाले. हा, आणि घरातनं बाहेर कसं घेऊन जाणार त्यासनी? अहो पण आता मॅडम म्हणतात ना न्या म्हणून. तुम्ही नन्नाचा पाडा कशाला लावताय? ऐका माझं, आपण घेऊन जाऊ त्यांना मंदिरात. जातच होतं दवाखान्यात पण घेऊन जाऊ. हो हो, काय काय दवाखान्याचं काय आता इशे मध्येच मंदिराचं चाललंय ना. अधिपती ऐका ना प्लीज, एकदा ऐकून घ्या मी काय म्हणते. आपण मंदिरात चाललोय ना, तर जाता जाता त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाऊ आपण. ऐका ऐका, हे बघा 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करायचा आहे आपल्याला. त्यातलं 1 इंजेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना, फक्त 3 बाकी आहेत. आज डॉक्टर 1 इंजेक्शन देते आणि मग आपण पुढचं पुढे बघू. हा अधिपती ऐका ना प्लीज, प्लीज मदत करा मला. हो नाही मास्तर, हे काही शक्य नाही, अजिबात नाही. उगाच ना तुम्ही डोसकं फिरल्याने काहीतरी उगाच तोंडाला ते बोल नका अजिबात, सांगतो मी तुम्हाला. आणि ह्यो खेळ करून का नाही तुम्ही उगाच वाघिणीला डिवचायला जाऊ नका जा. हो पण अधिपती प्लीज ऐका ना माझं एकदा. नाही, या मॅटर मध्ये मी काय ऐकून घेत नसतो. हा, आणि मदत बिदत काय माझ्याकडनं होणार नाही तुम्हाला. आणि ऐका, या टायमाला रव्याला आणि ओंक्याला ह्याच्यात घेऊ नका, मी सांगून ठेवतो तुम्हाला. हो पण आता सगळं जोडून आलं ना अधिपती, मग आता का असे वागताय तुम्ही? नाही हो, काही जोडून आलेलं नाही. मी पुढचं बघू शकतोय, तुम्ही बघू शकत नाही, एवढंच आहे. हो एकदा नेऊया म्हणते मी त्यांना. एकदा हा, आता एकदा नेऊन भागणार आहे. आता 1 इंजेक्शन मारून आणणार, परत अजून पुढची 2 इंजेक्शन बाकी आहे म्हणतायचा. मग तेव्हा अजून काहीतरी वेगळे कुठाने करायचे काय? हे बघा, एवढं सगळं करून जर त्यांच्या तब्येतीत फरक पडला तर चांगलंच आहे ना. तुम्हाला माहितीये 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बोलण्यात आणि विचारात फरक पडेल असं म्हणले डॉक्टर. अहो खरंच हसताय काय? आठवड्यात 1 इंजेक्शन द्यायचंय त्यांना बस. पण समजा त्याच्या आधीच काय झालं, आई साहेबांनी कळलं तर? कळलं तर ना, आताच कळल्यासारखं काय बोलताय तुम्ही? नाही नाही, हे बघा मला आता ना भांडत बसायला अजिबात वेळ नाही अधिपती. सगळं वेळेत बसलं पाहिजे. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू मी? त्यासनी दवाखान्यात घेऊन जाणं शक्य नाही हो. आई साहेबांनी कळलं ना तर. मला एक सांगा, मी गेल्या वेळी त्यांना घेऊन गेले होते तेव्हा कळलं कोणाला काही? सेफली घेऊन गेले आणि सेफली परतही आणले.
प्लीज अधिपती अहो मदत करा ना मला प्लीज. आता फाटे नका फोडू. नाही नाही नाही. आणि अजून चारोस सुरेशला घेऊन जायचं का नाही ते आई साहेबांचं अजून फायनल नाही आहे. आई साहेब म्हणले त्यांची कंडिशन बघूया मग ठरवूया त्यासनी घेऊन जायचं. कंडिशन ठीक आहे त्यांची, ठीक आहे त्यांची कंडिशन, आणि मला माहितीये मॅडम परमिशन देणार. फक्त मंदिरातून दवाखान्यात नेण्यासाठी तुम्ही मला मदत करा प्लीज 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 प्लीज. हो नाही हो, तुम्ही हात जोडत जाऊ नका मास्तरीन भाई माझ्यासमोर. आणि बघा मी आई साहेबांपासून अजून काही लपवू शकत नाही. आधीच माझ्यामुळे त्यासनी लय त्रास झालाय. नको सोडा विषय. तुम्हाला आईसाहेबांची शपथ आहे अधिपती. एवढ्या उपचारांची मदत करा. एवढे सगळे उपचार करून जर त्यांच्या तब्येतीत काहीच फरक नाही पडला ना तर मी माझी सगळी हत्यारं खाली ठेवेन. मी थांबवेन सगळे प्रयत्न. आणि ह्यापुढे तुमच्या वडिलांच्या बाबतीत भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात मी कधीही जाणार नाही.